सर्वप्रथम कैलासवासी आमदार आदरणीय अरुण काका जगताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आजच्या महासभेमध्ये सभागृहातील सर्व नगरसेवकांच्या वतीनं आज महापौरताईंना मागणी करण्यात आली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय काका यांचं जे नगर शहराप्रती योगदान आहे, त्यांनी नगरसेवक पदापासून तर विधान परिषदेच्या सदस्यत्वापर्यंत अतिशय चांगलं काम केलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून हजारो संसार उभे राहिले आहेत। त्याचबरोबर काकांनी नगर शहरासाठी जे काही कार्य केलं आहे त्या कार्याप्रती अहिल्यानगर महानगरपालिकेचं कर्तव्य म्हणून महानगरपालिकेने काहीतरी उपक्रम राबवले पाहिजे अशी सर्व सदस्यांच्या वतीनं आज भावना व्यक्त करण्यात आली। त्यामध्ये प्रामुख्याने काकांना जी स्वच्छतेची आवड होती, त्या स्वच्छतेच्या आवडीला अनुसरून अहिल्यानगर शहरातील जे काही शाळा आहेत या शाळांसाठी स्वच्छ शाळा सुंदर शाळा अशी स्पर्धा घेण्यात यावी अशी मागणी सभागृहातील सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली। महानगरपालिकेने ही स्पर्धा आयोजित करावी व या स्पर्धेच्या बक्षिसाचा जो काही खर्च येईल हा सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ अहिल्यानगर हे करण्यासाठी तयार आहे अशी जाहीर निवेदन आम्ही आज महापौरताईंना दिलेलं आहे। त्याचबरोबर दुसरी मागणी अशी नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली, प्रामुख्याने काकांचा एक पूर्णाकृती पुतळा वाड्या पार्क येथे बसवण्यात यावा अशी एक सर्वांची नगरकरांची भावना आहे, ती देखील आज सभागृहामध्ये आम्ही लेखी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर अहिल्यानगर शहरामध्ये एक मोठं उद्यान असावं, 4 ते 5 एकरामध्ये असं एक मोठं उद्यान असावं। त्या उद्यानाच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराची एक चांगली सांस्कृतिक तसंच लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली ओळख तयार व्हावी यासाठी आदरणीय अरुण काका जगताप सार्वजनिक उद्यान अहिल्यानगर शहरामध्ये उभारण्यात यावं अशी मागणी आम्ही सर्व नगरसेवकांच्या वतीने केली आहे। आमचे नेते माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील, माननीय आमदार संग्रामभाई जगताप तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय भाई जाधव, स्थायी समितीचे सभापती सुभाष भाऊ लोंढे या सर्वांच्या तसेच सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नातून निश्चितपणे हे चांगले उपक्रम आम्ही हाती घेऊ आणि नगर शहरातील नागरिकांसाठी हे सर्व उपक्रम पूर्ण करू अशी ग्वाही आम्ही आपणास देतो।